प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम भक्त हनुमान महाराज की जय। जनार्दन स्वामी एकनाथ महाराज की जय। बाळूमाच्या जंग। श्री गणेशाय नमः। प्रभु रामचंद्राय नमः। विविध भूताचे भक्षक प्राणी मात्राचे जे दुःख ऐशी का मारोने देख तिन्ही लोक सुखी केले। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसुत हनुमान महाराज की जय। या ठिकाणी हनुमंतराया सीतेचा शोध घेण्यासाठी जाऊ लागलेल्या, जात असताना चांगलं कार्य करत असताना किती वाट्याला दुःख येतात, किती दुःखाच्या वाटेवरून जावं लागतंय, हा अनुभव असणारा या कथेतून आपल्याला घ्यायला मिळतोय। चांगलं कार्य करत असताना नक्की अडचणीच्याच वाटेवरून आपल्याला जावं लागणार आणि आपण मात्र कधी कधी नाराज होतो। एवढं चांगलं केलं, एवढं कथा ऐकतो आम्ही, तरी आमच्याच वाट्याला का दुःख यावं। परंतु येत असतं महाराज, जे जगाचा मालक हनुमंतराया त्यांना दुःख सहन करावं लागतंय। ही शिविका असणारे जलचरांना या ठिकाणी असणार जे तिच्या सावलीमध्ये येईल, तिला त्या प्राण्याला ती खात होती, त्या प्राण्याला मारत होती। तो मग तिचा दुश्मन असेल नसेल काही घेणं देणं नव्हतं, तिचा अंत केला आणि पुढे निघाले। ऐशी चतुर्विध कीर्ती करणी निघाला मारुती, पुढे जे जे केली ख्याती ते ग्रंथी अवतारा। अशा 4 प्रकारच्या ख्यात्या हनुमंतरायांनी समुद्राचं उल्लंघन करत असताना केल्या महाराज, हे का नाही? बरं, समुद्राचं उड्डाण करत असताना हनुमंतराय इकडं तिकडं पाहत असतील का? अंजनी माता कुठे विचार करत असतील का? अजिबात नाही। कथा ऐकत असताना तसं असलं पाहिजे माणसानं, एक चित्त असावं माणसाचं। समुद्राचं उल्लंघन करत असताना फक्त प्रभूंचं स्मरण होतं आणि लंकेकडे जात होते। एवढी 4 प्रकारची ख्याती केली, पुढे लंकेकडे निघाले। लंकेचा उदरा प्रति विदारण केले मारुती, त्याची अति विश्रांती पुढील ख्याती अवतारा। सीतेच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी जी ख्याती केली ती पुढे त्या ठिकाणी ऐका म्हणले। सिंका विदारण स्थिती विश्रांती पावला मारुती, ते चौगुणी वाढली शक्ती लंके प्रति जावया। सीतेच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि तेवढाच विश्राम भेटला माणसाला, है का नाही? तेवढाच विश्राम भेटला माणसाला। जसं की साधं उदाहरण आपल्या शेतीमधलं जर सांगायचं म्हणलं तर फक्त त्या नांगराला अवताला वसन लागल्यावर बैलही सवा घेत असतात बरं का। हा, वसन जेवढं लागन तेवढं बैलांना त्याचा आनंद होत असतो। असं जसं तेवढाच इसावा भेटल्यानंतर बैल अगदी आनंदानं पुढे चलत असतात, तसं हनुमंतरायाला सीतेच्या हृदयामध्ये प्रवेश केला, त्या ठिकाणी इसावा भेटला आणि चौगुणी शक्ती 4 पट शक्ती हनुमंतरायाची वाढली। कळवणी सिंह का विदारण हनुमंते केले उठान, लंका सांडून आधार गेला पण पडलंके। प्रभु रामचंद्र भगवान की जय। तिथून उठान केलं आणि लंका सोडून पडलंकेच्या ठिकाणी हनुमंतराय गेलेले आहेत। पडलंका राजस्थानी क्रूच्या रावणाची भगिनी, गरगर राक्षसाची पत्नी राजस्थानी ती मुख्य। पडलंकेमध्ये क्रोंच्या नावाची राक्षसी आहे, तिच्या पतीचं नाव आहे का गरगर असं तिच्या पतीचं नाव आहे। राजा रावणाची बहीण आहे त्या पडलंकेची मालकीन, आणि या पडलंकेमध्ये हनुमंतरायाचं आगमन झालं। रावण इंद्रासीत गुहर गरगर कृतेचा प्रबर्तार, विधी पडिला मासुर राक्षस बार
मग तो असणारा जो गरगर नावाचा राक्षस आहे त्याला राक्षसाबरोबर युद्ध झालं, त्याला गांजलं आणि काय झालं, इंद्र युद्ध केले दारुण राक्षसी दांती धरिले तृण विद्या क्रंदे रावण रणकंदन देखोनी. इंद्रा बरोबर त्या गरगर नावाच्या राक्षसाचं युद्ध चालू होतं. युद्ध एकदम भयानक असं चालू होतं महाराज. आणि राजा रावणाला भीती वाटलेली आहे. आणि काय झालं, रावण धरित रणांगणी पाठी राखान देखे कोणी सेना प्रधान गेले पळणी निद्रा स्थानी कुंभकर्ण. हो बघा, राजा रावणाला त्या ठिकाणी इंद्रानं धरलेला आहे आणि पाठी राखा कोणीच नाही. ज्यावेळेस आपलं चांगलं होतं का त्यावेळेस मात्र सगळे येत असतात. ते चाळक महाराज आमचे मेवणे आहेत, ते फलाने आमचे जावई आहेत. आणि ज्यावेळेस आपण उघड्यावर पडतोय ना उघड्यावर, त्यावेळेस चाळक महाराज म्हणते बैरट महाराज आमचे कुणीच नाहीत, ते लांबून आणि त्याच्या लांबून आमचे पाहुणे. तसं राजा रावणाला धरलं. राजा रावण व्याकुळ झाला आणि व्याकुळ झाल्याबरोबर सगळे निघून गेले महाराज, सगळे दूर गेलेले आहेत. राजा रावण आरडत होता, अरे बाबा या 80,000 बायकाचा एक तरी भाऊ माझ्याकडे या, एक तरी मामा पोराचा या. मामा म्हणले आम्ही तुझ्याकडे यायला रिकामे नाही आहेत, कुणीच येत नाही. राजा रावण आरडतोय, काय होतंय, विधी साहेबाला गरगर विध केले अति दुर्धर इंद्रिय मारिला हनुनी वज्र केला चक्क चुर हाडांचा. आणि मग मात्र तो गरगर नावाचा राक्षस असणारा राजा रावणाला सहाय्य झालेला आहे. युद्ध करू लागला, निकराचं युद्ध चालू आहे. त्या युद्धामध्ये इंद्रानं वज्र फेकून मारलं गरगर नावाच्या राक्षसाला. आणि काय झालं, शिव वरदाची शक्ती इंद्रजित पावला गुप्त गती आतर्के अभिचाराची युक्ती अमरपती धरिला तेने. हो डबलच घ्यायचा, कधी कधी होतंय माग पुढं. शिव वरदाची शक्ती इंद्रजित पावला गुप्त गती आतर्के अभिचाराची युक्ती अमरपती धरिला ते. शिव प्रभूंचा इंद्रजिताला प्रसाद आहे, वर आहे. आणि त्याच्यामुळे तो इंद्रजित असणारा गुप्त गतीनं त्या ठिकाणी आलेला आहे. आणि काय झालं, इंद्रासी लावणी गळबंधना लंके आणि पण इंद्रजित अभिधान ते पाचुनी पावला. आणि मग त्या ठिकाणी इंद्रजितानं त्या ठिकाणी इंद्राला धरलेला आहे. कारण शिव प्रभूंचा आशीर्वाद आहे. आपल्याला सुद्धा कोणाचा तरी आशीर्वाद असावा. आशीर्वाद असल्याविना आपण काहीच करू शकत नाहीये. हिरे मात्र आपण म्हणतो मी माझ्याशिवाय हे घर कसं राहील. अरे तुझ्यासारखे लय मोठे गेले या घराला ओण. आजोबा पंजोबा कापर पंजोबा सगळ्यांनी याला सांभाळून तू म्हणतो माझ्याशिवाय मी गेल्यावर कसं होईल. साधं जर 4 धामाला जायचं म्हणलं तरी आपण विचार करतो मग या घराचं कसं होईल. अरे काहीच होत नाही, तू गेल्यानं काहीच राहत नाही कोणाचं. आतापर्यंतचे अनुभव आहेत. 1 दिवसाचं बालक असणार, आई वारली आणि ते जगलंय. आपल्या वाचून काय राहणार आहे महाराज, कोणाचंच काही राहत नाहीये. असं इंद्रजितानं असणार त्या इंद्राला धरलेलं आहे, लंकेमध्ये आणलं. काय झालं, रावणाच्या निज सायाची गरगर पडिला रणभूमीची त्याने आदरे क्रोचेची दिदली राजाची पडलंक. रावणाला सह्य म्हणून तो गरगर राक्षस असणारा मेवणा क्रोमच्या राक्षसनीचा नवरा त्या ठिकाणी गेलेला होता. तो रणांगणामध्ये पडला आणि म्हणून पडलंका तिला दिली. 14 सहस्र निशाचरी ठेविल्या क्रोचेच्या सेवेवरी अतिशयची दुर्धरी निज जुवारी केचरा. महाराज पुन्हा मला कधी कधी खंत अशी वाटते, मोठ्याच्या सेवेला सगळे बघा ह्या क्रोनच्या राक्षसनीला आहे का नाही, गरीब मेले ना तसेच. गरीब मोठ्याच चालू सगळं. ही जी असणारी क्रोनच्या राक्षस हिला सांभाळ सहाय्य होण्यासाठी, हिचं काम करण्यासाठी, हिला सहाय्य करण्यासाठी 14,000 राक्षसनी सेवे करता तिला ठेवल्या महाराज राजा रावणाला. आणि ती पडलंका दिली. हे पडलंका पडी पाडी उत्तर
विठ्ठली हनुमंताची पडली उडी आती कडाडी दुर्धर. आणि मग अशा या क्रोंचाच्या राजा रावणानं दिलेल्या पडलंकेमध्ये हनुमंतरायाची उडी पडलेली आहे. दुमदुमिले पडलंका पीठ दुमदुमिले लंका त्रिकुट निकुंबळेची कडकडाट आती उद्भट उठीला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पडलंका दुमदुमले महाराज आवाजानं लंका असणारे दुमदुमले सगळा आवाज असणारा आणि त्या ठिकाणी गेलेला आहे. भूकंप लंके मादारी तेने कंपती नरनारी सीतानिली करुणी चोरी देहुनी जगरी बहु विघ्ने. त्या लंकेमध्ये भूकंप झाला महाराज. खरा भक्त असणारा त्या पडलंकेमध्ये उडी पडलेली आहे आणि त्याच्यामुळे लंकेमध्ये भूकंप झाला. पृथ्वी थरथर कापू लागली. एकदा का पृथ्वी थरथर कापू लागली ना मग मात्र माणूस म्हणतो मला काहीच नका माझा जीव. आणि आता इरी तर सगळंच पाहिजे आहे का नाही. त्यावेळेस मात्र त्याला काहीच पाहिजे नसते. सगळ्या जणांनी सगळ्या राक्षसांनी जीव मुठीमध्ये धरला आणि विचार करू लागलेले आहेत. ज्या वेळेस भक्त असणारी सीता या लंकेमध्ये आणली आणि त्यावेळेस पासून हे असे प्रकार घडू लागलेले आहेत. असे विचार करतात. येणे नादे पडलंकेची बाहेर जावी नद्या राक्षसी तव देखिले हनुमंताची ती चौपाची वेळीले. आणि मग त्या ठिकाणी भूकंप झालेला आहे. राक्षसनी बाहेर पडू लागल्या. जे म्हणतात ना हे माझं घर आहे हा लांबूनच दाखवतात हो का. ते आता तर लय पद्धत चालू झाली हो. ज्यांच्याकडे मुलं मोठे आहेत माझ्याकडे आहेत बरं का म्हणून सांगतोय. ज्यांच्याकडे मुलं मोठे ते लांबूनच दाखवित हा तेव्हा का ती त्याच्या पलीकडली माडी आपली आहे का नाही. अहो त्या माडी मधून या राक्षसने बाहेर येऊ लागल्या महाराज. बाहेर जेव्हा आल्या त्यावेळेस हनुमंताला पाहिलं. हनुमंत बाल ब्रह्मचारी पुरुषार्थ न करीत स्त्रियावरी तेने तो बांधणी खेचरी नेला भितरी पडलंके. हो आता हनुमंतराय बाल ब्रह्मचारी आहे. जन्मताच असणारी कासोटी आहे हनुमंतरायाला. त्याच्यामुळं हनुमंतराया स्त्रियावर अत्याचार करत नाहीयेत. स्त्रियावर काहीच अत्याचार करत नाहीयेत. सगळ्यांनी असणारा हनुमंतरायाला वाड्यामध्ये नेलं. हनुमंत रूपधारी सामान्य क्रोचा देखे दिनवदन लाविले दे कोणी गळबंधन वानर कोण कोणाचे. हो क्रोंचेच्या जवळ त्या ठिकाणी हनुमंतरायाला नेलेलं आहे. सामान्य रूप हनुमंतरायाने धरलं महाराज. साधू ओळखता येत नसतो. आपले पिंपरीचे माऊली शेवटपर्यंत ओळखीत आले नाहीत. लोक बारी असली ना दर्शनाला लांबूनच दर्शन घ्यायचे पंक्तीला जेवाय बसायचे. मी सुद्धा काही वेळा बसलो आहे का नाही. जो असणारा या परिसरामधलं एक मोठं सगळ्यात मोठं वैभव आहे ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं नाही पाहिजे. ओळखताच आलं नाही महाराज. अशीच गत होते आपल्या संसारात सुद्धा. आपल्या कुटुंबातलाच माणूस आपल्याला कधी कधी ओळखीता येत नाही. त्यालाच असणारं दूषण देतो आणि शेवटी गेल्यावर मात्र मग त्याची आठवण येते आहे का नाही. या न्यायानं सामान्य रूप हनुमंतरायाने धरलं. क्रोंचे जवळ नेलं या राक्षसनीने आणि क्रोंचेनं हनुमंतरायाकडे पाहिलेलं आहे. काय करू लागली. तिशी सांगती खेचरी दणका उठीला उडाणे करी ते आणीला बक्षे झडकरी फळाहारी तुम्हासी. हो या असणाऱ्या राक्षसने सांगू लागलेल्या आहे. चला पुढील वाचक दणका उठला एवढा मोठा आवाज झालाय. एवढा मोठा आपल्याला भीती वाटू लागली. तो असणारा वाढणार. आम्ही काय केलंय मालकीनबाई तुमच्या फराळाला आणलाय. हो तुम्ही कालपासून उपाशी असताल आणि त्याच्यामुळे तुमचा नाश्ता व्हावा म्हणून हे तुमच्याकडे आम्ही आणलेला आहे. अशा या राक्षसनी सांगू लागल्या.